प्रस्तावावर अनेक आमदारांनी त्यांचे मतं तिथे व्यक्त केली होती। त्याच्यावर उत्तर देत असताना आमच्या सगळ्यांची जी मागणी होती, ज्याच्यासाठी पवित्र भूमी पंढरपूरमध्ये आम्ही सर्वांनी मिळून अन्नत्याग आंदोलन केलं होतं, शेतकरी नेत्यांनी पाठिंबा दिला होता, अनेक राजकीय नेत्यांनी पाठिंबा दिला होता, सर्वसामान्य शेतकऱ्यांनी पाठिंबा दिला होता। त्याच्याचबरोबर छत्रपती संभाजीनगरमध्ये एक खूप मोठं आंदोलन, रास्ता रोको तिथे असणाऱ्या शेतकऱ्यांच्या पाठिंब्याने आम्ही तिथं ते केलं। आणि करत असताना तुम्हाला माहित असेल, सुरुवातीला देवेंद्र फडणवीस साहेब हे सांगत होते की पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या नावाने जी आम्ही कर्जमाफी योजना आणलेली आहेत, ज्या अटी त्याच्यामध्ये टाकल्या गेल्या आहेत, त्यामुळे कुठल्याही शेतकऱ्यावर अन्याय होणार नाही। पण काल उत्तर देत असताना आम्ही ज्या मागण्या केल्या होत्या, ज्याच्यामध्ये सर्वात महत्वाची मागणी म्हणजे 2019 मध्ये ज्या शेतकऱ्यांनी लाभ घेतलेला आहे त्यावेळेसच्या कर्जमाफीचा, महात्मा ज्योतिबा फुलेंच्या नावाने जी कर्जमाफी होती, त्या लाभार्थी शेतकऱ्यांना या नव्या योजनेमध्ये फक्त 50,000 रुपयाचा लाभ तिथं सरकारने दिला होता। आमचं मागणी होती ही अट काढण्यात यावी, सरसकट 2 लाखाचा लाभ सर्व शेतकऱ्यांना, म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी 2019 मध्ये कर्जमाफीचा लाभ घेतला त्यांना पण आणि इतरही शेतकऱ्यांना द्यावा अशी आमची मागणी होती। दुसरी मागणी आमची जी होती ती होती, जे रेग्युलर असणारे शेतकरी आहेत त्यांना तुम्ही 26-27 वर्षाची जी अट टाकली, म्हणजे जे वर्ष अजून संपलं नाही, म्हणजे 1 वर्ष त्यांना थांबावं लागलं असतं, ती अट सुद्धा तिथं काढण्यात यावी। या दोन्ही अट काल काढल्या। पण जसं मी मगाशी सांगितलं की काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस साहेब हे बोलत होते की या अटीमुळे कोणाचंही नुकसान होणार नाही। मग आम्ही आमचा संघर्ष मोठा केला, जास्त आक्रमक केला, शेतकऱ्यांना घेऊन आम्ही रस्त्यावर उतरलो। आणि मग आपण बघितलं असेल, हळूहळू कुठेतरी सरकारला सुद्धा कळालं की शेतकरी आता आक्रमक होत चाललेले आहे, शेतकऱ्यांना कळालेलं आहे या अटीमुळे आपलं नुकसान होणार आहे। आणि मग अनेक वेळा सरकारबरोबर आम्ही चर्चा केली, मुख्यमंत्री साहेबांबरोबर चर्चा केली, परदेशी जे या कर्जमाफी योजनेचे जी काही समिती होते त्याचे प्रमुख होते त्यांच्याबरोबर एकदा चर्चा केली। दुसऱ्यांदा जेव्हा चर्चा करण्याची वेळ आली, दुर्दैवाचं ते त्या बैठकीला आले नाही। त्यामुळे ह्या सगळ्या संघर्षानंतर आणि अधिवेशनामध्ये अंतिम आठवडा प्रस्तावामध्ये आम्ही हे मुद्दे मांडल्यानंतर शेवटी सरकारला या अटी मागे घ्याव्या लागल्या। म्हणजे कुठं ना कुठंतरी शेतकऱ्यांची एकजूट जी झाली, जो संघर्ष आम्ही सर्वांनी मिळून केला, अनेक आमदारांनी जो मुद्दा अधिवेशनामध्ये मांडला, या सगळ्या ज्या काही मागण्या होत्या त्या सरकारला मान्य करत तिथं या अटी काढण्यात आल्या। त्यामुळे मला असं वाटतं की नक्कीच शेतकऱ्यांचा फायदा, आणि ते सुद्धा 40 लाख शेतकऱ्यांचा फायदा याच्यामुळे होणार आहे। मी मनापासून सरकारचे आभार व्यक्त करतो। संघर्ष करावा लागला, बराच काळ याच्यामध्ये गेला, पण तरी सुद्धा सरकारचे आभार आणि मुख्यमंत्री साहेबांचे आभार। म्हणजे जनतेच्या हितासाठी आपण जर संघर्ष केला आणि जनता आपल्याबरोबर उभं राहिली तर यश कसं असतं हे आपल्या सर्वांना आत्ता बघता येतं। अनेक आमदार, अनेक नेते, अनेक खासदार विकास व्हावा म्हणून सत्तेत गेले, पण आपण जर प्रामाणिकपणे रस्त्यावरची लढाई लढत राहिलो त्याला 100% यश येतं। हे कुठेतरी या कर्जमाफी योजनेसाठी जो लढा आम्ही उभा केला होता आणि त्याला यश आलं, त्याच्यातून आपल्या सर्वांना त्या ठिकाणी कुठेतरी बघायला मिळतं। सुरुवातीला आंदोलन केलं तर काही लोकांना असं वाटलं की कुठेतरी आंदोलन अडचणीत गेलं, सरकारकडनं प्रतिसाद तिथं मिळाला नाही, कारण आमची बैठक नाही झाली। पण तो संघर्ष तिथं न थांबवता तो आम्ही पुढे घेऊन गेलो आणि मग छत्रपती संभाजीनगरमध्ये तो संघर्ष अजून आक्रमक केल्यानंतर सरकारला हा निर्णय त्या ठिकाणी घेता आला। आता याच्यात महत्वाचं काय की आम्ही कर्जमाफीचे मुद्दे घेऊन तिथे लढत होतोच, पण त्याच्याचबरोबर इतरही आमच्या काही मागण्या होत्या त्या दुर्दैवाने सरकारकडनं अजूनपर्यंत मान्य नाही झाल्या। एक तर ज्या पीक विमा योजना आहेत त्याच्यामध्ये 4 ट्रिगर काढण्यात आले, ते परत आणण्यात यावे अशी आमची मागणी। त्याच्यासाठी आम्ही लढा असाच कायम तिथं पुढे ठेवणार आहोत। त्याच्याबरोबर बीड जिल्ह्यामध्ये 2020चे 800 कोटी रुपये तिथे असणाऱ्या लाखो शेतकऱ्यांना जे अजूनपर्यंत मिळालेले नाहीत त्याच्यासाठी सुद्धा येत्या काळामध्ये आम्ही एक मोठं आंदोलन हे उभं करणार आहोत।
त्याचबरोबर फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना 2017 मध्ये बोंड अळीमुळे झालेल्या नुकसानाचे पैसे अजूनपर्यंत देण्यात आलेले नाही जाहीर करून सुद्धा. त्यामुळे त्यासाठी सुद्धा येत्या काळामध्ये शेतकऱ्यांच्या वतीने आम्ही संघर्ष करणार आहात. त्याचबरोबर राज्यभरात मनरेगाचे कामाचे हजारो कोटी रुपये थकीत आहेत. त्यासाठी येत्या काळामध्ये आम्हाला आंदोलन करावं लागेल. त्याच्याचबरोबर राज्यातील अनेक शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळत नाही आणि जी काही वीज मिळते ती तिथे जास्त तास मिळत नाही. त्यासाठी सुद्धा येत्या काळामध्ये आम्हाला संघर्ष हा करावा लागेल. हा शेतकऱ्यांच्या बाबतीतला संघर्ष. त्याच्याचबरोबर ही कर्जमाफी योजना या महिन्या अखेरपर्यंत लागू झाली पाहिजे अशी आमच्या सगळ्यांची मागणी आहे. पण आम्हाला जे कळलेलं आहे की सरकारकडनं आयकर विभागाला काय माहिती मागण्यात आलेली आहे. आता ही माहिती मागण्यात आल्यामुळे अजून विलंब होऊ शकतो. कारण का आपल्या सर्वांना माहिती आहे की लाडक्या बहीण योजनेमध्ये सुद्धा अशा काही विषय जेव्हा आला होता आयकर विभागाकडनं माहिती देण्यासाठी 4 महिने लावले होते. त्यामुळे जर आपल्याला इन्कम टॅक्स डिपार्टमेंट अजून 4 महिने लावणार असेल तर हे आम्हाला चालणार नाही. शेतकऱ्यांच्या वतीने त्या विषयासाठी सुद्धा मग येत्या काळामध्ये आपल्याला लढा हा लढावा लागेल. त्यामुळे आज तुमच्या माध्यमातून इथे आम्हाला एवढंच सांगायचं होतं की जो संघर्ष आम्ही केला आणि तो संघर्ष करत असताना अनेक लोकांनी सांगितलं की सोन्याचा चमचा घेऊन हा माणूस काय उपोषण करतोय, आमच्या बऱ्याच टीका झाल्या, नोटंकी करतोय. पण मला असं वाटतं की लोकांच्या हितासाठी जर हे लोक कुठल्याही संघर्षाला कुठल्याही आंदोलनाला नोटंकी म्हणत असतील तर मग अशी नोटंकी करायला काय हरकत आहे जेणेकरून सामान्य लोकांना त्यातून फायदा होत असेल. त्यामुळे हे काही आमच्या संघर्षाला बोलले तरी हा संघर्ष हा लढा विविध लेवलला आम्ही त्या ठिकाणी लढतच राहणार आहोत. हे झालं शेतकऱ्यांच्या बाबतीत. त्याच्याचबरोबर युवांच्या बाबतीतला एक महत्वाचा एमपीएससी विद्यार्थ्यांचा जो प्रश्न. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.